2-3 महिन्यापूर्वी गावातील लोकांनी पत्रकार परिषद घेतली होती की मागील 50-60 वर्षापासून आमच्या रोडवर VR नंबर नसल्यामुळे रोडची मोठी दिक्कत आहे. या ठिकाणी अनेक नेते लोकांना निवेदन देण्यात आले, अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, मात्र कोणत्याही प्रकारचे कोणीही प्रयत्न करूनही होत नव्हता. पण शेवटी पत्रकारांनी या ठिकाणी जेव्हा आले आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी बातम्या छापल्यानंतर ती प्रोसेस झाली आणि दखल घेण्यात आली. तर काय म्हणाल तुम्ही? सर नाही का आपला रोड नाही का मागील म्हणजे 50 वर्षापासून पूर्वी नाही का तेव्हापासून नाही का अजूनपर्यंत नाही का कोणी पत्रकारित नव्हता, काही नाही म्हणजे नाही का आमच्या रोडाची काही हे नव्हता. मग 2 महिन्यापूर्वी नाही का पत्रकार आले, हे ते व्हिडिओ हे सर्व बनवले किंवा नाही का म्हणून आता सर्व म्हणजे नाही का ते ट्रॅव्हल वगैरे गेलो पण आम्ही. आता मग कसं तो कुठून का नाही का GR नंबर घेतला का काय का तेवढा आम्हाला माहीत नाही. पण आता नाही का रोड मंजूर झाला आहे म्हणून नाही का रोड लेवल केली तर उद्या परवा त्यात नाही का ते बॉर्डर घेऊन टाकायचं म्हणून. तर रोड बनण्यापूर्वी कशी अवस्था होती? रोड बनण्यापूर्वी मोठं चिखल, ॲम्ब्युलन्स निघत नव्हता, साधा सायकल निघत नव्हता, टू व्हीलर तर मोठी परिस्थिती. अशा अडचणीमध्ये तुम्ही कशी यायची? आम्ही नाही का सर इथून नाही का पैदल जात होतो आपला मेन रोडपर्यंत. आणि काही असं पेशंट गिशंट आला तर हाताने उचलून देत होतो ना मी मेन रोडपर्यंत. ॲम्ब्युलन्स तर अजिबात येत नव्हता. काही अडचण आला तर ॲम्ब्युलन्सला फोन लावलो तर ॲम्ब्युलन्स फक्त नाही का आपला रोडपर्यंत येऊन नाही का उभी राहत होती. आम्ही नाही तिथून पेशंट असो, दिवस पेशंट असो म्हणजे पेशंट आम्ही आजची उचलून नाही घेऊन जातो. आज कसा वाटतं? आता नाही का मला नाही का थोडा चांगला वाटतं. कारण की कसं गेल्या 2 महिन्यामध्ये नाही का आपण ते पत्रकारले बोलवून नाही का हे ते आम्ही केलो. मग तेव्हापासून नाही का कसं काय म्हणजे सरकारकडून कसं काय निर्णय भेटलं का काय किंवा नाही आता म्हणजे मला तर कसं वाटतं